कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेला अटक होणार हे समजताच लाखो तरुण ॲक्टिव्ह झालेत. पण अभिजित दिपकेने असं काय केलं? अभिजित दिपकेला अटक का होणार? कॉक्रोच जनता पार्टीबद्दल सर्वजण ॲक्टिव्ह का झालेत? तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉक्रोच जनता पार्टी ज्याची चर्चा आत्तापर्यंत फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित होती, जी इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्सवरती म्हणजे ट्विटरवर जास्त प्रमाणामध्ये सक्रिय दिसत होती. त्याच कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके यांनी आता मोठी घोषणा केली आहे. सोशल मीडियावरून आवाज उठवणाऱ्या या तरुणाने आता प्रत्यक्षात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी तारीख, वेळ आणि ठिकाणी ठरवलंय. कारण की यावेळेस फक्त अभिजित दिपके एकटा नाही, त्याबरोबर हजारो लाखो तरुण मैदानामध्ये उतरणार आहे. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. अभिजित दिपके याच्याबद्दल गेल्या महिन्याभरापासून एक टीका सातत्याने होत आहे. ते म्हणजे देशामधील व्यवस्था असो, शिक्षण व्यवस्था असो, परीक्षांमध्ये होणारे भ्रष्टाचार, सरकारी यंत्रणेमधील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती अभिजित दिपके सातत्याने बोलत होता. पण ते सर्व सोशल मीडियावरती आणि अमेरिकेमध्ये बसून. त्यानंतर अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या लाखो तरुणांना चॅलेंज दिलं गेलं. जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मैदानामध्ये उतरा आणि मग लढा. याच टीकेला सर्वच कॉक्रोच पार्टीने अतिशय गांभीर्याने घेतलं आहे. कारण की आता अभिजित दिपके आणि कॉक्रोच पार्टीचे जे काही सदस्य आहेत, जे काही तरुण जोडले गेलेत, ते आता सोशल मीडियावरती बोलणार नाहीत, प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरणार आहेत. आज सकाळी अभिजित दिपकेने इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ पोस्ट केला. त्याने व्हिडिओच्या माध्यमातून सर्व भारतातील तरुणांना सांगितलं, 6 जूनला अभिजित दिपके हा अमेरिकेमधून भारतात येणार आहे. अभिजित दिपकेच्या या घोषणेनंतर मात्र सोशल मीडियावरती तुफान चर्चा सुरू झाली. आता मागे हटायचं नाही, प्रशासनाला जाब विचारायचा. पण इथे एक गंभीर प्रश्न आहे. अभिजित दिपकेने आपल्या व्हिडिओमधून हे तर सांगितलं तो भारतामध्ये येणार आहे आणि 6 जूनला येणार आहे, पण त्याचबरोबर त्यांनी एक शंका देखील व्यक्त केली. अभिजितने सांगितलं की त्याला आणि त्याच्या कुटुंबाला शंका आहे, तो भारतामध्ये परत येताच त्याला अटक केली जाईल, तरीसुद्धा मागे हटणार नाही, असं देखील अभिजित म्हणाला. कारण की भीतीच्या वातावरणामध्ये आता कायम जगत राहणं शक्य नाही. तरुणांवरती अन्याय होत असताना इतर कोणीतरी येईल, आपल्यासाठी लढेल, अशी वाट पाहत बसणं आता योग्य नाही. त्यामुळे आता सर्वच कॉक्रोच पार्टीने मैदानामध्ये उतरण्याची वेळ आली आहे, असं देखील अभिजितने स्पष्ट केलं. विचार करा, लाखो तरुण जर एकाच जागेवरती उतरले तर काय होईल. एवढंच नाही तर अभिजित दिपकेने ते ठिकाण देखील सांगितलं, कुठे उतरणार आहे, कुठे आंदोलन करणार आहे, का करणार आहे. ते सर्व आपण ह्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. अभिजित दिपकेने त्याच्या व्हिडिओमध्ये नेहमी एक गोष्ट सांगितली, देशातील वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार चालू आहेत. आत्ताच काही दिवसाआधी घडलेलं प्रकरण ते म्हणजे नीटचं पेपर लीक होणं, सरकारी भरती वेळेवरती न निघणं, भरत्या जरी निघल्या अगोदरच त्या जागा सेट असणं, या सर्वांवरती अभिजित अगोदरपासून बोलत आलाय. फक्त अभिजित एकटाच नाही, देशातील लाखो हजारो तरुणांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे आणि तेच सर्व तरुण कॉक्रोच पार्टीबरोबर जोडलेले आहेत. त्यांच्यामध्ये देशभरामध्ये अशा वेगवेगळ्या परीक्षेमुळे त्रस्त झालेल्या मुलांची संख्या 1 कोटींपेक्षा जास्त आहे. लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य या व्यवस्थापनेमुळे धोक्यात आलंय. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्ष मेहनत घेतली, अपाड अभ्यास केला, कुटुंबांनी पैसे खर्च केले, पण शेवटी काय झालं, व्यवस्थेतील त्रुटीमुळे त्यांना फटका बसला. त्यामुळे आता वेगवेगळ्या परीक्षेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मोठा लढा उभा करणं गरजेचं आहे. अभिजित सोशल मीडियावरती नेहमी आपल्या सदस्यांना कॉक्रोचेस या नावाने उल्लेख करतो. आता बघा अभिजित दिपकेने काय प्लॅन सांगितला. त्यामुळे त्याला शंका आहे, विमानतळावरती उतरताच त्याला अटक केली जाईल. अभिजितने सांगितलं 6 तारखेला तो दिल्लीमध्ये विमानतळावरती उतरेल. त्यानंतर तो आपल्या सदस्याबरोबर म्हणजे आपल्या कॉक्रोचेस बरोबर तेथील पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. दिल्लीतील जंतरम मंतरम या ठिकाणी शांततापूर्व आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली जाणार आहे. हे आंदोलन पूर्णपणे संविधानिक आणि लोकशाही मार्गाने करणार असल्याचा दावा अभिजितने केलाय. पण इथे सगळा मोठा गोंधळ आहे. कदाचित हे आंदोलन कोणी होऊनच देणार नाही. अभिजित विमानतळावरती उतरताच त्याला अटक केलं जाऊ शकतो. म्हणून स्वतः अभिजितने विमानतळावरती उतरून पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. अभिजितचं म्हणणं आहे, जर त्याला अटक होणार असेल तर वेळ वाया घालण्यात अर्थ नाही आणि तिथेच तो जंतरम मंतरमवरती आंदोलन करण्याची परवानगी मागणार आहे. पण आता इथेच खूप मोठा प्रश्न निर्माण होतोय. दिल्लीमध्ये हजारो लाखो तरुण कॉक्रोच जमा झाल्यानंतर काय होईल. तसं पाहिलं तर कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाउंटवरून आत्तापर्यंत कोणताही कायदा मोडला गेला नाही. त्यांनी फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मतं मांडलीत.
अशा परिस्थितीमध्ये अभिजितला जर अटक करण्याचा निर्णय झाला तर त्याचा कायदेशीर आधार काय असेल, हाच प्रश्न अनेकांना उपस्थित झालाय. दुसरीकडे जर दिल्ली विमानतळावरती कॉक्रोचांची मोठी गर्दी जमली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होईल. अशा परिस्थितीमध्ये दिल्ली पोलीस काही प्रतिबंधक कारवाई करू शकतात. मात्र प्रत्यक्षामध्ये आता काय घडणार हे 6 जूनला स्पष्ट होईल. पण या आंदोलनाचा मेन मुद्दा काय आहे ते पण समजून घ्या. अभिजित दिपकेने शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अभिजितने सांगितलं, गेल्या काही महिन्यापासून स्वतः अभिजित आणि कॉक्रोच पार्टीचे सर्व सदस्य धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी हे शिक्षण मंत्रालयावरती आहे. त्यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवं. यासाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या सर्व सदस्यांनी ऑनलाईन याचिका देखील सुरू केल्यात. त्यानुसार सुमारे 8 लाख कॉक्रोचांनी त्याच्यावरती हस्ताक्षर देखील केलेत. हा प्रश्न फक्त नीट परीक्षेच्या बाबतीत नाहीये. अभिजित दिपकेने आकडेवारी देताना सांगितलं, नीटची परीक्षा देणारी 22 लाख विद्यार्थी आहेत. CBSE मधून 10वी-12वी देणारे जवळपास 17 लाख विद्यार्थी आहेत आणि भारतामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षेसाठी जवळपास 70 लाख विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन जर व्यवस्थापनेविरुद्ध आवाज उठवला तर किती मोठी संख्या होईल. सध्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जे काही प्रकरण चालू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात चिंता वाढत चालली आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. काही विद्यार्थ्यांनी आपलं जीवन देखील संपवलंय. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल, विद्यार्थी आपलं जीवन संपवत असेल, मग त्यांची जबाबदारी कोण घेणार? न्यायव्यवस्था कुठे गेली? म्हणजे देशामध्ये उत्तरदायित्व नावाची गोष्टच उरली नाही, असं अभिजितने म्हटलंय. अभिजित म्हणाला, याच व्यवस्थापनाच्या चुका विद्यार्थ्यांच्या जीवनावरती परिणाम करत आहे. पण त्यासाठी जी लोक जबाबदार आहेत त्यांच्यावरती मात्र कोणतीही कारवाई होत नाही. त्यांना सहजपणे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे तरुणांच्या बोलण्याला इथं महत्त्वच नाही. त्यामुळे आता विद्यार्थी आणि तरुणांनी एकत्रित येऊन संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आपला आवाज उठवला पाहिजे. अभिजितने हे देखील सांगितलं, त्याला अमेरिकेमध्ये नोकरी करण्याचे अनेक पर्याय आहेत. त्याला नोकरी देखील मिळते, पण त्याला त्या नोकऱ्या करायच्या नाहीत. अभिजितचं म्हणणं आहे, भारत देशाने मला भरपूर काहीतरी दिलंय, त्यासाठी आता भारत देशाची परतफेड करण्याची वेळ आली. एवढंच नाही तर अभिजितने स्वतःला क्रेडिट दिलं नाही. देशामधील जे तरुण कॉक्रोच आहेत त्यांचं सर्वांचं ही क्रेडिट आहे. आता सर्वांच्या नजरा मात्र 6 जूनकडे लागल्या आहेत. अभिजित दिपके दिल्ली विमानतळावरती उतरल्यानंतर काय होईल? अभिजित दिपकेला अटक होईल का? जंतराम मंतरांवरती आंदोलनासाठी पोलिसांकडून परवानगी मिळेल का? यामध्ये विद्यार्थ्यांचा, तरुणांचा प्रतिसाद किती मोठा असेल? त्यासाठी अभिजित दिपकेला सपोर्ट मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व होण्या अगोदरच अभिजित दिपकेला अटक होऊ शकते का? आणि जरी अटक झाली त्यासाठी कोणतं कारण दाखवलं जाणार हेही महत्त्वाचं आहे. आता या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून